तू अन्नपूर्णा, तू गृहलक्ष्मी, कधी दुर्गा तर कधी काली माता. तुझ्याशिवाय राहते एक अपूर्णता, कारण तूच तर आहे जीवन सरिता. अशाच काहीशा व्यक्तिमत्व असणाऱ्या कृतिका वरणगावकर आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण स्त्री महत्त्व, स्त्रीत्व आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्या नजरेतून स्त्रीचं महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365 महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे कृतिका सिद्धेश्वर वरणगावकर, ज्यांनी माहूर शहरामध्ये पहिली आचार्य पदवी मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. ताई, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि सर्वप्रथम प्रेक्षकांना हे सांगा की तुम्ही जी ही आचार्य पदवी मिळवली आहे ही कोणत्या विषयात? माझा विषय मराठी लिटरेचर आहे. मला पहिल्यापासूनच त्या विषयामध्ये आवड होती आणि माझा PhDचा जो विषय आहे तो दुर्गाबाई भागवत यांच्या ललित गद्याचा वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अभ्यास असा माझा PhDचा विषय आहे. हा जो तुम्ही विषय निवडला यामागचं नेमकं काय कारण होतं? मी MA ला अभ्यास करत असताना मी लोकसाहित्याची विद्यार्थिनी आहे आणि लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना दुर्गाबाई भागवत ह्या अतिशय महत्त्वाच्याच ठरतात, कारण की त्यांचं लोकसाहित्यामधलं लिखाण भरपूर आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचं लिखाण माझ्या वाचण्यात आलं आणि मग लोकसाहित्यावरून हळूहळू त्यांचं ललित साहित्य किंवा गद्य असं सगळं वाचत असताना मग मला दुर्गाबाई अधिकाधिक आवडत गेल्या. आणि दुर्गाबाईंचा जो आवाका आहे लिखाणाचा तो इतका व्हास्ट आहे की तो वाचत असताना दुर्गाबाई किती वाचाव्या आणि किती नाही असं झाल्यामुळे मग मला बाईंवरतीच आता आपण आणखी काहीतरी केलं पाहिजे असं वाटून मी तेव्हाच निश्चय केला होता की मला PhD जर करायचं झालं तर मी बाईंच्या विषयावरती करेल. आणि म्हणून मग मी हा विषय निवडला. आणि मुख्य म्हणजे आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये ललित गद्यावरती अजून PhD झालेली नव्हती, तर तो विषय माझ्या आणि ललित तसा माझ्या फार जवळचा विषय आहे, आवडीचा विषय आहे. आणि त्यामुळे ललित गद्य आणि त्यातल्या त्यात बाईंचा विषय असं सगळं माझं मनातलं सगळं वर आलं आणि मग मी तो PhD साठी विषय निवडला. दुर्गाबाईंच्या या जे तुम्ही हे एवढं सगळं वाचन केलंय, या वाचनातलं असं विशेष असं जे की तुम्हाला खूप जास्त आवडलं, मनाला भावलं? मला त्यांचं व्यासपर्व नावाचं जे पुस्तक आहे ते महाभारतातील व्यक्तिरेखांवरती आधारित असं पुस्तक आहे. पण ते माझ्या मनाला इतकं भावलं कारण की आपण मुळात जे महाभारत वाचतो तर ते महाभारत वाचत असताना आपण जे पारंपरिक आपल्याकडे चालत आलेल्या रूढी, परंपरा किंवा विचार आहेत त्या विचारांना धरून, पण या सगळ्यांच्या बाजूला जाऊन महाभारतातील पात्र माणूसही असू शकतात आणि माणसासारखा ते विचार करू शकतात. मग त्या ठिकाणी द्रौपदी असेल, कर्ण असेल, कुंती असेल, की एक मानवीय पातळीवरती येऊन त्यांनी काय विचार केला असेल हे दुर्गाबाईंचं लिखाण मला प्रचंड भावलं आणि मग तिथून मी दुर्गाबाईंच्या प्रेमातच पडली म्हणायला हरकत नाही. आणि हे वाचन करताना सगळ्यात मोठी शिकवण दुर्गाबाईंनी तुम्हाला काय दिली? सगळ्यात चांगला विचार जर मला दुर्गाबाईंचं काय सांगावं, खरं म्हणजे त्यांचे खूप विचार मनाला पटण्यासारखेच आहेत. आणि माझ्यासारख्या एका गृहिणीला की जिनी मला संसाराची प्रचंड आवड आहे आणि शिक्षणाची पण आवड आहे, मग दुर्गाबाईंचं मला काय भावलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गाबाई ह्या विदुषी आहेत. म्हणजे त्या काळामध्ये एका स्त्रीने एवढं शिक्षण घेणं आणि इतकं शिक्षण घेतल्यानंतर PhD साठी म्हणजे त्यांची PhD त्यांच्या आजारपणामुळे अपूर्ण राहिली हा भाग वेगळा, परंतु आज इतके लाखो लोक त्यांच्यावरती PhD करत आहेत. पण त्या बाईचा अभ्यास आणि त्या काळामध्ये लोकसाहित्यासारखा असा व्हास्ट विषय की जो जंगलांमध्ये जाऊन त्या आदिवासी लोकांमध्ये जाऊन स्वतः आत्मसात करणं, त्यांची गाणी असतील, त्यांच्या कथा असतील, असा सगळा तो अभ्यास एकत्रित करणं आणि तो एकत्रित केलेला अभ्यास संकलित करून त्याचा लोकांपर्यंत त्या पोहोचवणं गोष्टी, हा तर एक मला मनाला भावलेला. पण सगळ्यात मला त्यांचा विचार जो आवडला असेल तो स्त्रियांच्या बाबतीतला. स्त्रियांच्या बाबतीमध्ये दुर्गाबाईंचा विचार खूप वेगळा आणि खूप चांगला होता. म्हणजे साधारणतः एखादी स्त्री जर खूप शिकली तर मग ती स्त्रीवादी विचारांची किंवा खूप स्वतंत्र विचारांची किंवा मी आता काहीतरी वेगळं करणार, वेगळी वाट चोखाळणार, पुरुषाला खांद्याला खांदा लावून मी बाहेर पडणार, साधारणतः असा विचार आपण समाजामध्ये बघतो. परंतु यापेक्षा थोडासा वेगळा विचार करणाऱ्या दुर्गाबाई होत्या. त्याचं जर तुला सांगायचं झालं तर दुर्गाबाई म्हणायच्या की मी कुठली स्त्रीवादी चळवळीला बांधील नाही, मी कुठली चळवळी याकरता मानत नाही, कारण कुठली एखादी चळवळीमध्ये आपण सहभागी झालो की मग त्या चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त होतं आणि एकदा का त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झालं की मग त्या चळवळीचा मुख्य हेतूच बाजूला पडतो. आणि म्हणून त्या कुठल्या चळवळीशी बांधील नव्हत्या, त्या व्यक्तिपूजक होत्या.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या पूजक होत्या. मग त्याच्यामध्ये स्त्री असेल पुरुष असेल, केवळ स्त्री स्वातंत्र्याच्या त्या पूजक नव्हत्या. व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीने स्वतःची लायकी सिद्ध करावी आणि स्वतःला प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावी अशा विचारांच्या त्या होत्या. आणि म्हणून मला दुर्गाबाईंचा तो विचार खूप आवडायचा. आणि एक स्त्री म्हणून मला सुद्धा स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना माझ्या खूप वेगळ्या आहेत की स्त्रियांचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय. तर स्त्रियांचं स्वातंत्र्य म्हणजे केवळ शिकणं किंवा घराच्या बाहेर पडणं आणि घराच्या बाहेर पडून नोकरी करणं याच्यापुरतं स्त्रियांचं स्वातंत्र्य अबाधित नाही आहे. तर स्त्रीला विचार स्वातंत्र्य असावं, स्त्रियांना मत स्वातंत्र्य असावं या विचारांच्या दुर्गाबाई होत्या. आणि या दुर्गाबाईंचे हे विचार माझ्या मनाला खूप भावले आणि म्हणून मी दुर्गाबाईंच्या प्रेमात आहे. आताची जी आपण सामाजिक परिस्थिती बघतोय की तुम्हाला काय वाटतं की एक स्त्रीच्या नजरेतून सध्या स्त्रीचं जग कुठे चाललंय? जग कुठे चाललं म्हटल्यापेक्षा स्त्री घराबाहेर पडते आहे, स्त्री स्वतःची काहीतरी वाट निर्माण करते आहे, हे खरंच खूप चांगलं आहे. पण हे सगळं करत असताना बघ, मी मधात एक चित्रपट बघितला होता मराठी, आपण सगळ्यांना तो माहीत असेल की 7च्या आत घरात. त्यामध्ये ज्या आजी होत्या त्या आजींनी फार सुंदर वाक्य त्याच्यामध्ये वापरलेलं आहे की 7च्या आत घरात. मग ती आजी काही स्त्री स्वातंत्र्याची म्हणजे स्त्रियेच्या स्वातंत्र्याला ठुकरणारी किंवा त्याला विरोध करणारी नव्हती, परंतु तरी देखील निसर्गाने जी काही बंधनं स्त्रियांवरती घातली आहेत तर त्याला अनुसरून जर काही अधम प्रवृत्ती रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर पडत असतील तर आपणहून त्या आवृत्तींना आपण आमंत्रण का द्यावं असं म्हणून जर स्त्रीनी 7च्या आत आपल्या घरामध्ये आलं तर या प्रवृत्तींना आळा घालू शकू. कारण बघा, समाजामध्ये फिरत असताना आपण कोणी कसं वागावं यासाठी आपण सांगू शकत नाही, परंतु आपण कसं वागावं यासाठी मात्र आपण ठरवू शकतो. आपण आता जर बघितलं जसं हिंगणघाटची जरी आपण एक विषय घेतला, दिवसाढवळ्या त्या मुलीला जाळण्यात आलंय, ते तर म्हणजे अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे. आणि याचा अर्थ असा होत नाही, प्रत्येक गोष्टीला मर्यादा ह्या असतातच. मग स्त्रीनी घरातून बाहेर पडायचंच नाही का? तर पडायचंच. याचा अर्थ असा नव्हे ना की ती घराच्या बाहेर पडली म्हणून जे एखाद्या पुरुषाला तिने अधिकार दिला आहे की मला जाळून टाक किंवा आणि ती तिच्या प्रेमाचा म्हणजे त्याच्या प्रेमाचा स्वीकार तिने करावाच हा अट्टहास का? तिला तिचं मत स्वातंत्र्य आहे, तिला हवं असेल तर ती तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल, अन्यथा नकार देण्याची जी तिची भूमिका आहे ती तुझ्या एवढीच महत्त्वाची आहे. हे पुरुषाला ठामपणे तिने सांगता आलं पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये सुद्धा शक्ती आहे, ती सुद्धा विरोध करू शकते, परंतु एखादी झुंड जर तिच्यावरती येऊन आदळत असेल तर ती एकट्या माणसाला विरोध करेल, पण ती झुंडीला विरोध कसा करेल? तर ही झुंडच जर तिच्या भोवती येऊन नाचत असेल तर अशा वेळी स्त्री, मग याच्यामध्ये फक्त स्त्री संरक्षणासाठी आता आपण जे समाजामध्ये होत चाललेले बदल आहेत की स्त्रियांनी कराटेचं शिक्षण घ्यावं, स्त्रियांनी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः बलशाली झालं पाहिजे असं जे शिक्षण मिळतं आहे हे शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की कुठेतरी अजूनही समाजामध्ये अपप्रवृत्ती आहेत की ज्या अजूनही खुरचटलेल्या विचारांच्या, बुरसटलेल्या विचारांच्या आहेत की ज्या अजूनही स्त्रियांना पुढे जाण्यासाठी विरोध करतात आहे. आणि ह्याच अपप्रवृत्ती मग अशा ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात. आपण पाहतोय की नुसतंच म्हणजे लहान अगदी महिन्यांच्या मुलीपासून ती बरोबर आहे, अगदी बरोबर, म्हाताऱ्या बाईपर्यंत आता बलात्कार होत आहेत. अगदी बरोबर. ही जी प्रवृत्ती आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? याला आपण आळा घालू शकतो? बिलकुल घालू शकतो. याला आळा मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे की आपण कोणाचा स्वभाव जाणू शकत नाही, नेमकं कोणाच्या मनात काय आहे हे आपण जाणू शकत नाही, पण याला आळा घालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जसं आपण लहानपणापासून म्हणतो की एखाद्या घरामध्ये मुलींवरती संस्कार झाले पाहिजे, तसंच मी सांगेल की मुलांवरती सुद्धा संस्कार झालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवताना घरामध्ये जर बहीण आणि भाऊ असतील तर बहिणीला सुद्धा भावाच्या बरोबरीची भूमिका दिली पाहिजे, किंवा एखाद्या तिच्या मताचं खंडन जर तो भाऊ करत असेल तर तो का करतो किंवा ते करणं योग्य आहे का याची सुद्धा आईवडिलांनी शहानिशा केली पाहिजे. तो म्हणतो ना मग ते बरोबर आहे, ही आईवडिलांची सुद्धा भूमिका चुकीची आहे. जर मुलगी बरोबर असेल तर मुलाला सुद्धा ठामपणे आईवडिलांनी बजावलं पाहिजे की नाही ही भूमिका तिची बरोबर आहे, तिची बाजू घेतली. आणि लहानपणापासून जर त्याच्यावरती स्त्रियांचा आदर करण्याची, स्त्रियांवरती प्रेम करण्याची, बहिणीवरती प्रेम करण्याची किंवा स्त्रियांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जर आईवडिलांनी मुलांना दिला लहानपणापासून तर मला असं वाटतं की साहजिकच त्यांच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकेल. आणि थोडंसं कुठेतरी एक वळण लावण्याचा जो प्रयत्न आहे तो वळण, आता बघा सध्या जे सगळं आधुनिक युग आहे या आधुनिक युगामध्ये मुलांना बहकवण्याचे खूप गोष्टी आपण बघतो. त्याच्यामध्ये इंटरनेट असेल,
किंवा टी व्हीवरचे वेगवेगळ्या सिरियल्स असतील, हे सगळं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये मुलांवरती प्रभाव टाकून जात आहे. तर ह्याच्यामधून आपल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी चांगलं वाचन करण्याची सवय आईवडिलांनी मुलांना लावणं अत्यंत गरजेचं आहे, की ज्यातून चांगली चांगली पुस्तकं जर मुलांनी वाचली तर मुलांच्या मनावरती त्याचा चांगला परिणाम होऊन ते उद्या एक आदर्श नागरिक घडू शकतील. आणि साहजिक आदर्श नागरिक घडला तर त्याच्याकडून समाजासाठी चांगलंच काहीतरी घडेल. नक्कीच. आणि आज तुम्ही जिथे आहात तर तिथे नक्कीच तुम्ही म्हणजे इतर मुलींनाही संदेश देताय. तर आम्ही पण नक्कीच तुमचं बालपण जाणून घेऊ इच्छितो की तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, मुलगा मुलगी काही भेद होता नव्हता? नाही, अजिबात भेद नव्हता. खरं सांगायचं तर आम्ही दोघी बहिणीच आहे, म्हणजे मला भाऊ नाही. पण माझ्या वडिलांनी कधीच हा भेदभाव केला नाही. माझ्या वडिलांनी कायम 2 मुली असूनही आमच्यावरती इतकं प्रचंड प्रेम केलं की उलट एखाद्या वेळी आम्हाला आईने मारलं, रागावलं असेल, पण आमच्या बाबांनी कधी आम्हाला रागावलं नाही. आणि कधी काही करायचं असलं तर समजा आता एखाद्या सहलीला जायचं असेल किंवा मी विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना परिषदेच्या एखाद्या अधिवेशनाला जायचं असेल तर आईचा तरी त्या गोष्टीला थोडासा विरोध असायचा की आता तू मोठी झाली, कशाला बाहेर जायचं वगैरे. पण बाबांनी मात्र या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. तिच्यावरती आपला विश्वास आहे आणि ती तिथे जाईल तर अधिक समृद्ध होईल यांनी मला प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेऊन मला घेऊ दिलं, बाहेर पडू दिलं आणि चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मला कधी असं या गोष्टींची गरज पडलीच नाही. जेव्हा तुमची कॉलेज लाईफ सुरू झाली तेव्हाचा काय एक अनुभव होता? कॉलेज लाईफ माझं फार मस्त होतं. एक तर माझे जे प्राचार्य होते आदरणीय बाळासाहेब दीक्षित यांचा माझ्यावरती खूप जास्त प्रभाव आहे. ते मराठी लिटरेचर शिकवायचे आणि मला इथे सांगायला आनंद वाटेल की माझे हे सर इतके चांगले मराठी शिकवायचे, इतका चांगला रंगून विषय शिकवायचे की सायन्सचे किंवा इतरही जे काही विद्यार्थी होते कॉलेजमधले, इव्हन आमच्याच कॉलेजमधले नाही, आमच्या कॉलेजमधले ते यायचे पण आमच्या कॉलेजशिवाय बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या तासाची वाट बघायचे आणि त्यांच्या तासाला वर्गामध्ये येऊन बसायचे. आज आपण बघतो मराठीचं चित्र की आज मराठीच्या तासाला विद्यार्थी क्लासमध्ये नसतात, परंतु आमच्या काळी ही गोष्ट खूप वेगळी होती की सरांच्या तासाला विद्यार्थी बाजूबाजूच्या कॉलेजमधनं येऊन बसायचे. इतकं सुंदर ते मराठी शिकवायचे आणि मला मराठीची गोडी कदाचित सरांमुळेच लागली असं म्हणायला हरकत नाही. सर जर आता पाहत असेल तर त्यांना नक्की आवडेल. मला खूप छान वाटेल की बाळासाहेबांना म्हणजे ते आदर्शच आहेत आमच्या समोरचे. आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना जो धिंगाणा घातला आहे, म्हणजे आम्ही अनेक स्पर्धांमधून, आणि तो काळ होता माझा 90-91चा काळ आहे कॉलेजमध्ये जाण्याचा. म्हणजे 89ला मी मॅट्रिक झाली आणि 90पासून जेव्हा कॉलेजमध्ये आली तशी मी अनेक स्पर्धांमधून भाग घेत गेली. आणि पहिल्यापासून वक्तृत्व, वादविवाद हे आवडीचे विषय असल्यामुळे. पण तेव्हा आम्ही चिखलीसारख्या एका लहान गावामध्ये असताना मुलं मुली एकमेकांशी बोलत नसत किंवा मुली फारशा घरातून बाहेर पडत नसत. पण त्या काळी मी स्पर्धांमधून भाग घ्यायची तर मला अजूनही आठवतं की जवळजवळ 20-20, 22-22 मुलं आणि मी एकटी अशी त्या स्पर्धेमध्ये असायची. आणि मग वादविवादाला माझ्या विरोधात बोलणारी जी मुलं असायची, म्हणजे मी अनुकूल बाजूने असेल तर प्रतिकूल बाजूने बोलणारी जी मुलं असायची ती माझ्यावरती अक्षरशः माझ्या विचारांवरती तुटून पडायची. परंतु एवढं असतानाही अनेक बक्षिसं मी कॉलेजसाठी मिळवलेले आहेत आणि माझ्या सरांना माझा याचा नेहमी अभिमान असायचा. आणि मी विद्यापीठ स्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत आणि अनेक स्पर्धांमधून भाग घेतले, निवडणुका लढवल्या, धमाल केली. थोडक्यात म्हणजे अभ्यास सोडून बाकी सगळं केलं. पण आता अभ्यास करायची पाळी माझ्यावरती येते. आणि खरं सांगायचं म्हणजे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातला किंवा मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो एक टर्निंग पॉईंट असतो तो म्हणजे लग्न असतं. असं म्हणतात की लग्न म्हणजे त्या मुलीचा दुसरा जन्म असतो, एक दुसरं घर तिला मिळते ना. तर ते सगळं कसं काय जमवून घेता आलं आणि कसं ठरवलं की लग्न करायचंय आता, कुणाशी करायचंय? नाही, असं ठरवलं वगैरे काही नाही. म्हणजे बाबा आणि माझे सासरे हे दोघं जण मित्र होते चांगले आणि ते भेटले असताना दोघांमध्ये विषय झाला की आपल्याला मुलांचं लग्न करायचं आहे. आणि मग तिथे असा विषय झाला की माझा मुलगा आहे, तुझी मुलगी आहे, तर काय हरकत आहे, आपण जर आपल्यामध्येच हे बघितलं तर हरकत नाही, आपण मुलांना दाखवून बघू. आणि मग ती गोष्ट पुढे गेली आणि आमच्या दोघांचं लग्न झालं. अरेंज मॅरेज आहे आमचं. आणि घरामध्ये वातावरण एकदम चांगलं होतं. माझे सासरे पण व्यक्तिपूजक होते आणि स्वातंत्र्याचे हे होते, त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी कधीच अडवलं नाही कुठल्या गोष्टीसाठी. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे महिला मंडळातून तू प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घे, घरातले कामं 2 बाजूला राहू दे, मुलांकडे आम्ही बघतो, तू पहिले त्याच्यामध्ये भाग घे, स्पर्धेत उतर, तू काहीतरी कर. म्हणजे मला आठवतं मी खामगावच्या महिला मंडळामध्ये सहभागी असताना आम्ही गीत रामायणाचा कार्यक्रम बसवला होता. तर गीत रामायण नृत्य नाटिका असं बसवलं होतं. म्हणजे गाणं न म्हणता सुधीर फडकेंच्याच गाण्यावरती नाटिका सादर केली आम्ही त्या ठिकाणी. तर असं गीत रामायणाचा कार्यक्रम मी बसवला होता आणि माझ्या सासऱ्यांनी त्याला मला एवढी मदत केली
की अगदी कपडे आणून देण्यापासून, म्हणजे ते जे जे काय त्या ठिकाणी लागणार होते आम्हाला, कपडे दागिने असं सगळं आणून देण्यापासून माझ्या सासऱ्यांनी त्याला मला मदत केली. आणि म्हणजे घरामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं की तू काही करू नको, उलट कर, याला प्रोत्साहन प्रत्येक वेळेस मिळत गेलं. आणि म्हणूनच आज लग्नानंतर माझं MA, BEd, MPhil आणि आता PhD हे सगळं माझं लग्नानंतर झालेलं. आणि लग्नाआधी काही अशा कमिटमेंट्स किंवा अटी वगैरे ठेवण्यात आल्या होत्या? अजिबात नाही. की मला पुढे शिकू द्याल? नाही. म्हणजे खरंच सांगू का, वय वर्ष 23 होतं आणि फार काही म्हणजे असंही काही अटी करून घ्याव्या लागतात किंवा असं काहीतरी बोललं पाहिजे इतका विचार कधी मनात आलाच नाही. अरेंज मॅरेज आहे, आईबाबांनी ठरवलं आहे, या मुलाशी ठरवलं आहे आणि लग्न करायचं आहे, बस इतपत. आणि तसं थोडंसं नातं होतं, त्यामुळे पूर्वी थोडंसं सगळेजण एकमेकांना जाणून होते, माहितीतलं घर होतं, सगळं चांगले आहे हे माहिती होते, त्यामुळे अपेक्षा घेऊन अशी काही आलेलीच नव्हती की असं काही झालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना कधी मुरड घालायचं कामच पडलं नाही. त्यामुळे तरी आता आपण काही घरांमध्ये बघतो की काही स्त्रियांच्या शिक्षणावर लग्नानंतर पाबंदी असते किंवा तुला नोकरी सोडावी लागेल, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, योग्य आहे? अजिबात नाही, हे तर व्हायलाच नको. आणि होत असेल असं जर मला असं वाटते की त्या स्त्रीने त्या ठिकाणी आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे. कारण स्त्री ही अष्टावधानी असते. असं काही नाही, घरातल्या लोकांना जे वाटतं ना की स्त्री जर नोकरीसाठी घराबाहेर पडली तर तिचं घराकडे दुर्लक्ष होईल, पण मला वाटते मुळात अष्टभुजेचंच रूप स्त्री आहे. कारण की ती एकाच वेळी कितीतरी पातळ्यांवरती लढत असते. ती एकाच वेळी मुलाचा डबा भरते, एकाच वेळी ती नवऱ्याच्या ऑफिसची पण तयारी करून ठेवत असते आणि त्याच वेळी बरोबरीने ती आपल्या नोकरीवर जाण्याची पण तयारी करत असते आणि त्याच्या आतमध्ये सगळं नियोजन करून ती आपल्या घराची जबाबदारी सांभाळत असते. त्यामुळे मला असं वाटतं की घरातल्या लोकांनी ही भूमिका तर अजिबातच घेऊ नये की स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायला नको. उलट आणि तिचा सहभाग घरातल्या आपल्या म्हणजे घर वरती आणण्यासाठी, घराला हातभार लावण्यासाठी तिचा तो उपयोग होतोच आपल्याला. आणि ती घर सांभाळून जर ते करत असेल तर मला वाटते घरातल्या लोकांनी याच्यामध्ये आडकाठी आणूच नाही. आणि अनेक स्त्रियांना आपण बघतो की अशाही समस्या आहेत की लग्नानंतर हुंडा मागितला जातो, बरोबर आहे, किंवा छळल्या जाते, किंवा इतर काही कारणाने हुंडा सोडून मारपीट केल्या जाते नवऱ्याकडून असो काही. तर हा जो एक प्रकारचा अत्याचार आहे हा स्त्रियांनी सहन करायला पाहिजे, यावर आवाज उठवायला पाहिजे? आवाजच उठवायला पाहिजे. सहन करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारा पण दोषी आहे. त्यामुळे अन्याय तर सहन करूच नाही, अजिबात नाही. अन्यायाला वाचा फोडल्याच गेली पाहिजे. तुमच्यावर अतोनात अन्याय होतोय, तुमच्या अधिकाराला बाधा येते, तिथे स्त्रियांनी निश्चितच आवाज उठवला पाहिजे, आवाज उठवायलाच पाहिजे. आणि तुमचं एकंदरीत कसा दिवस सुरू होतो, काय धावपळ असते घरात? धावपळ म्हटल्यापेक्षा सध्या तर मिस्टर तहसीलदार आहेत, त्यामुळे ते दिवसभर बिझी असतात. आणि तहसीलदार आहेत तसं म्हणजे बोलायचं तर मी अमरावती आणि नागपूर अशी जवळजवळ 8 वर्ष माझी सिनियर कॉलेजला प्राध्यापकी झालेली आहे. म्हणजे मी केली आहे 8 वर्ष अमरावती आणि 2 वर्ष नागपूर असं माझं झालं आहे. समाजकार्य महाविद्यालय बियाणी चौकामध्ये अमरावतीला मी शिकवलं आणि त्यानंतर 2 वर्ष इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर इथे पण शिकवलं. तर मला शिकवण्याची प्रचंड आवड आहे. पण मग सगळ्यांना असं वाटतं की एवढी शिकवण्याची आवड आहे, शिक्षण आहे, मग नोकरी का सोडली? पण तुम्हाला सांगते, मला त्याहीपेक्षा संसारामध्ये आवड आहे, मनापासून आवड आहे. मला माझ्यावरती कधी कोणी दबाव आणला नाही की तू नोकरी सोडली पाहिजे वगैरे. पण मला असं वाटायचं की नवऱ्याची नोकरी अशी आहे की त्याची धावपळ असते, तो इतर ठिकाणी फिरतो आणि मी दुसऱ्या ठिकाणी, आता आणि मुलगा 12वी नंतर आणखी 3ऱ्या ठिकाणी शिकायला जाणार. मग तिघांनी 3 दिशांना जायचं. पण मग शेवटी आपल्या जीवनाचं म्हणजे आनंद कशात आहे? मग तो आनंद मी यामध्ये शोधला की नाही, आता नवऱ्यासोबत राहून दोघांनी सोबत सहजीवन घालवण्यामध्ये आनंद आहे. आणि हा विचार करून मग गेल्या 2 वर्षापासून मी साहेबांसोबत इथे आलेली आहे. आणि आज आपण जे तुमचा हे सुरू आहे तो एक स्त्री विशेष म्हणून आहे, तर तुम्ही स्त्रीला एक काय संदेश देणार? स्त्रियांना मी हा संदेश देईल की म्हणजे जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की मला तो स्वामी विवेकानंदांचा एक मी माझ्या मनावरती करून घेतलेला मंत्र आहे की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. तर स्त्रियांना माझं हेच म्हणणं आहे की काहीतरी ध्येय ठेवा आयुष्यामध्ये. कारण चूल मूल ही तर स्त्रीची जबाबदारी आहे आणि ती सोडू नये या मताची पण मी आहे की ते मुलांवरती एक आई जेवढे चांगले संस्कार करू शकते ना, तेवढे मला असं वाटतच नाही की आणखी कोणी संस्कार करू शकत असेल. तेव्हा तिने तिच्या अष्टावधानी वृत्तीतून सगळ्या जबाबदाऱ्या जरूर सांभाळाव्या. पण एक आई म्हणून तिची जी जबाबदारी आहे ती तिने अतिशय उत्कृष्टपणे जर सांभाळली
तर तिला भविष्याची अजिबात काळजी राहणार नाही. त्यामुळे तिने सगळ्यात सुरुवातीला हा मंत्र जोपासायला हवा की आपण ते. पण हे सगळं करत असताना आपल्याला निश्चित काय करायचं आहे. मग हे करायचं आहे म्हणजे नोकरीच करायची आहे, पैसाच कमवायचा आहे हा उद्देश असणार नाही. तुला संगीताची आवड आहे, तू संगीत जोपास. तुला कलेची आवड आहे, तू शिवणकला जोपास. पण कुठली तरी एक अशी गोष्ट तुझ्यासाठी म्हणून राखून असू दे की ज्याच्यामधून तुला स्वतःला काही आनंद मिळणार आहे. कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुझी मुलं नोकरीला लागल्यानंतर, मोठी झाल्यानंतर तुला स्वतःला असं काहीतरी आनंद देणारं शोधावं लागेल की ज्यातून तुझा वेळ तर जाईलच, पण त्या वेळेचा तुला आनंद उपभोगता येईल. म्हणून प्रत्येक स्त्रीला माझं सांगणं आहे की तुझं ध्येय गाठण्यासाठी तू जरूर प्रयत्न कर. आणि तुमचा आनंद वाचनात आहे हे आमच्या लक्षात येतच आहे. मात्र वाचनाव्यतिरिक्त अजून काय छंद आहेत? मला संगीताची प्रचंड आवड आहे आणि मला सांगायला आवडेल तुम्हा सगळ्यांसमोर की मी संगीत आणि तबला या दोन्ही विषयांमध्ये मध्यमा पूर्ण झालाय माझं. आणि नंतर लग्नानंतर मूल आणि नंतर माझं हे शिक्षण या सगळ्या याच्यामध्ये संगीत कुठेतरी थांबलं आहे. पण आता माझी खूप इच्छा आहे की आता हे PhDचं एकदा कार्य पूर्ण झालं की मला संगीताकडे वळायचं आहे आणि माझा तबला आणि संगीत मला पूर्ण करायचं आहे. मला संगीताची प्रचंड आवड आहे. गाणं ऐकण्याची आवड आहे, गाणं म्हणण्याची आवड आहे, परंतु आवाज मला तेवढासा नसावा असं मला वाटतं. त्यामुळे मग मी थोडी तबल्याकडे वळली आणि मग तबला सुरुवात केली शिकायला. वाचन करत असताना कोणकोणते लेखक जास्त आवडतात, त्यांचं वाचन करायला जास्त आवडतं? मला कानडियन लेखक आहेत SL भैरप्पा. तर भैरप्पांचे अनुवादित काही कादंबऱ्या आहेत. उमा कुलकर्णींनी ते अनुवादित केलेलं आहे. मला SL भैरप्पांचं लिखाण अतिशय आवडतं. त्यांनी सुद्धा अगदी मानवीय पातळीवरती उतरून लिखाण केलेलं आहे. त्यामुळे भैरप्पा माझे अतिशय आवडते लेखक आहे. दुर्गाबाई भागवत आहेत, इरावती कर्वे आहे आणि नरहर कुरुंदकर देखील मला खूप आवडता लेखक आहे माझा. आपल्या नांदेडचे आहेत आणि फार सुंदर लिखाण या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आवडते लेखक भरपूर आहे, पण हे 4-5 असे वाखाणण्याजोगे की ज्यांचं मला लिखाण विशेष करून आवडतं. अच्छा. आणि आजच्या या स्त्री विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही पुरुषांना असा कोणता विशेष सल्ला किंवा एक विनंती म्हणू शकतो आपण किंवा एक कोणता विचार तुम्ही त्यांना देऊ इच्छिता? अच्छा. सगळ्या माझ्या बांधवांना मी फक्त एकच विनंती म्हटल्यापेक्षा एक तुमची सोबतची मैत्रीण म्हणून म्हणा किंवा एक मी सांगेन असं सगळ्या मुलांना किंवा पुरुषांना उद्देशून की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कृपया बदला. आपण बघत असताना आपल्या घरामध्ये आई असते, आपल्या घरामध्ये बहीण असते. आपली तिच्याशी असतानाची जी वागणूक असते तिथं आपण चांगली असते. म्हणजे आपण आपल्या बहिणीला काही झालं तर आपल्याला वाईट वाटतं, आईला काही झालं तर वाईट वाटतं. पण तेवढ्याच याने आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मात्र आपण तेवढ्या जबाबदारीने वागत नाही. तर सगळ्या बांधवांकडनं मला ही अपेक्षा आहे की आपण घरात ज्या जबाबदारीने वागतो त्याच जबाबदारीने समाजामध्ये वावरत असताना वावरावं. आणि इतकंच नाही, म्हणजे तुमच्याकडून एखादी आगळीक किंवा चूक होत नसेल कदाचित, परंतु तुमच्या आजूबाजूला जर एखादं काही वाईट कृत्य घडताना दिसते आहे किंवा यातून पुढे काहीतरी आता अघटित घडणार आहे याची सूचक तुम्हाला जेव्हा मिळते, सूचना जेव्हा तुम्हाला जाणवते, त्यावेळी कृपया सावध व्हा आणि आपल्या आया बहिणींना सुद्धा सावध करा आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कृपया घ्या अशी मी बांधवांना विनंती करेन. नक्कीच. म्हणजे एकंदरीत स्त्रीनेही तिच्या सावधगिरीची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे पुरुषानेही ती तेवढीच घ्यायला पाहिजे. जशा आपल्या आई बहिणीची आपण काळजी घेतो, परक्या स्त्रीची काळजी जर आपण घेतली तर नक्कीच जे काही समाजात आज स्त्रीवर अत्याचार अन्याय होत आहे याला कुठेतरी आळा घातला जाईल. ताई, तुमच्या बोलण्यामधून आपण बघितलं की तुम्हाला असं वाटतं की स्त्री ही एक अष्टावधान असते. तर अष्टावधान म्हणजे नेमके काय काय ते अष्टपैलू असते तिचे? अष्टावधानी स्त्री म्हणजे एकाच वेळी तिचं अनेक पातळ्यांवरती लक्ष असणं. म्हणजे बघा, ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती एकाच वेळी मुलांचं संगोपन करत असते, एकाच वेळी आपल्यापेक्षा थोड्याशा पुरुषी स्वभावाकडे झुकलेल्या किंवा ज्याच्यामध्ये पुरुषत्वचा थोडासा अहंकार असणाऱ्या आपल्या नवऱ्याला सुद्धा तेवढीच जपत असते आणि त्याच्याच बरोबर वृद्धत्वाकडे झुकलेल्या आपल्या सासू सासऱ्यांची देखील तेवढीच काळजी घेत असते. तर हे सगळे करत असताना प्रत्येक वेळी तिला त्यांच्या स्वभावाची या वेळेला काय प्रतिक्रिया असणार आहे याचं अवधान ठेवून घरामध्ये ती वावरत असते. की आता मुलाची वेळ झाली म्हणजे हा या वेळेला कसा वागणार आहे, आता नवऱ्याच्या ऑफिसची वेळ झाली म्हणजे त्या वेळेला तो आता कसा वागणार आहे, किंवा सासू सासऱ्यांच्या गोळ्यांची वेळ आहे किंवा जेवणाची वेळ आहे तर आता या वेळेला यांची वागणूक काय असणार आहे. तर त्याचे परिणाम जाणून घेऊन आता पुढे काय घडेल
ह्याचे परिणाम जाणून घेऊन ती आधीच त्याची कृती हे करते की पुढे याला जाऊन काहीतरी गालबोट लागायला नको. तर हे अवधान जे आहे तिचं आणि हेच अवधान तिचं समाजामध्ये वावरत असताना देखील आपल्याला दिसून येते. समाजामध्ये वावरताना देखील बघा ती खूप विचारपूर्वक समाजामध्ये वावरत असते. तिला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, कशा पद्धतीने ती त्या ठिकाणी रिॲक्ट होणार आहे याचा सगळा जी तो विचार करते, याला मला असं वाटतं. आणि म्हणून तुम्ही बघाल पुरुष कधी पण विचार, एखादं जर तुम्ही पुरुषाकडे काम सोपवलं तर माझ्या लक्षात येतं की पुरुष तेवढंच एक काम करतो. म्हणजे मी आता माझ्या नवऱ्याचं बघते की त्यांनी जर एखाद्या वेळेस आपण म्हटलं की आजच्या दिवस तू हाताने चहा करून घे, तर तो जेव्हा चहा करतो तेव्हा तो फक्त त्या चहाकडेच तो उकळेपर्यंत असा लक्ष देत उकळेपर्यंत तिथे उभं राहील. पण मी लक्षात घेते की मी जेव्हा चहा ठेवते तेव्हा त्या उकळेपर्यंत, त्या चहाच्या उकळी येईपर्यंत मी आणखी काय 2 कामं उरकू शकते. तर मला वाटतं हे म्हणजे अष्टावधान. आणि म्हणून मी आता माहूरसारख्या ठिकाणी आपण आहोत, देवीचं ठाणं आहे हे, या ठिकाणी स्त्रीला मी नेहमी अष्टभुजा संबोधत असते. कारण ती एकाच वेळी 10 कामांना हात घालते है ना. जसं मी आणि इथल्या स्त्रियांना मी नेहमी सांगताना हे सांगत असते की तुम्ही एकाच वेळी मुलाचा डब्बा भरता, एकाच वेळी ऑफिसला जाण्याची नवऱ्याची तयारी करता, सासू सासऱ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था बघता. मग एकाच वेळी तुम्हाला प्रत्येकाच्या पथ्य पाणी याची सगळ्याची लक्षात ठेवून तशी त्याची व्यवस्था करणं, तर हे म्हणजे तुमचं अष्टभुजेचं रूप आहे. म्हणजे तुम्ही स्वतःमध्येच तुमच्या देवी रूपाला शोधा है ना. तर अशी मी दरवेळ म्हणजे महिलांना सांगत असते की हे असं अष्टभुजेचं रूप. अष्टभुजा म्हणजे प्रत्यक्षात तिला 8 हात आहेत, त्याच्यामध्ये तिने 8 आयुध धरली आहेत आणि ती काहीतरी जीभ काढून बाहेर उभी आहे. याला म्हणजे अष्टभुजा असं म्हणण्यापेक्षा स्त्री मुळात अष्टभुजेचं रूप म्हणजे एकाच वेळी तिला जे अष्टावधान वापरून ती जे तिचं कार्य करते ती खरी म्हणजे अर्थाने अष्टभुजा आहे. सांगितलं की नवदुर्गेचं रूप. बरोबर आहे. सरस्वतीचं, नवदुर्गा आहे, काली आहे, सरस्वती आहे, शारदा आहे. स्त्री ही रूप आहेत स्त्रीची सगळी. आणि तुम्ही बघाल तर कुठल्याही म्हणजे आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये स्त्रीला इतकं सुंदर रूप दिलं की कुठल्याही क्षेत्र घ्याल तर त्याची आराध्य देवता ही स्त्री आहे. म्हणजे विद्येची आराध्य देवता सरस्वती आहे ना, संगीताची आराध्य देवता मा शारदा आहे. असं जर आपण बघत गेलो किंवा काली माता आहे जिने मर्दन केलं आहे. म्हणजे कुठल्याही याच्या क्षेत्रामधलं आपण घेतलं, अष्टभुजा देवी असेल, आता माहूरची रेणुका माता आहे, असं प्रत्येक ठिकाणी आपण. आणि स्त्री आहे, त्याग, सहनशीलता या सगळ्याचं प्रतीक ही स्त्री आहे. स्त्री ही प्रत्येक परिस्थितीमध्ये ऍडजस्ट होते, अगदी ऍडजस्ट करते आणि बाकीच्यांनाही तेवढ्याच प्रकारे सांभाळून घेते. बरोबर. तर या होत्या आपल्यासोबत कृतिका वरणगावकर, ज्यांनी एक खूप छान संदेश दिला आहे. आणि सगळ्यात मला असं वाटतं की तुमचा जो कौल होता तो स्त्रीनी स्त्रीत्व जपायला पाहिजे. बिलकुल बिलकुल यावर जास्त होता. स्त्रियांनी स्त्रियांचं म्हणजे स्त्रियांसारखं वागून देखील स्त्री स्वतंत्र असू शकते याची मी पुरस्कर्ती आहे. म्हणजे स्त्रीला स्वतःचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुरुषासारखं वागणं एवढं काही गरजेचं अजिबात गरजेचं नाही, अजिबात गरजेचं नाही. स्त्री स्त्रीसारखी वागून किंवा स्त्री स्वतःच्या भूमिका पार पाडून देखील स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राहू शकते. तिच्यामध्ये तेवढी ताकद निश्चित आहे. मी तर म्हणते पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असं का म्हणता तुम्ही, खरं म्हणजे पुरुषाच्या पुढे जाण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे आणि आहे. हे स्त्रियांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे की ती प्रत्येक वेळी पुरुषाच्या वरचढच ठरलेली आहे. मग तुम्ही त्यांच्याबरोबर येण्याचा अट्टहास का करता, हा माझा प्रश्न असतो प्रत्येक वेळी स्त्रियांना. नक्कीच. तर कृतिकाताईंशी बोलण्यात नक्कीच स्त्रियांना अनेक मार्गदर्शन लाभलं असेल आणि पुरुषांनाही ते नक्कीच आवडलं असेल. तर थँक्यू सो मच ताई, धन्यवाद. टाइम दिला आणि तुमचं स्त्रीबद्दलचं स्त्री महत्त्व तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आज दाखवलं. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या चॅनलचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते.